गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स. सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे हायस्कूल ऑरा डिजिटल क्लासमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण लॉज ऑफ मोशन या चॅप्टरमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक इक्वेशन प्रूव्ह केलं होतं आणि ती इक्वेशन होतं v² = u² + 2as. And this is proved by a graphical method. Okay, after the proof of three equations of motion, in today's video we are started about the laws of motion. न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्या शास्त्रज्ञाने ऑब्जेक्टच्या मोशनचा अभ्यास केला आणि त्या मोशनचा अभ्यास करून त्यानं एकूण 3 लॉ सांगितले. आता ते कोणते लॉज आहेत ते आपण आता पहिल्यांदा बघूया. ओके, बिफोर दॅट, टू स्टडी द लॉज ऑफ मोशन वी हॅव टू स्टडी अबाउट सम इम्पॉर्टंट डेफिनेशन, and into that the first definition is the circular motion. आपण आपल्या अवतीभोवती गतीचे कितीतरी प्रकार बघतो. मग त्याच्यामध्ये तुमचं लिनियर मोशन असेल की ज्याला आपण रेषीय गती म्हणतो, रोटेशनल मोशन असेल की ज्याला आपण परिक्रमित गती असं म्हणतो, आणि तिसरी आहे ती म्हणजे सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती. त्याचप्रमाणे व्हायब्रेशनल मोशन वगैरे वगैरे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याबद्दलचा विषय. त्यामध्ये आता पहिल्यांदा लिनियर मोशन म्हणजे काय? अलोंग अ स्ट्रेट लाईन, व्हेन अ व्हेइकल इज स्टार्टेड, व्हेन ट्रेन इज स्टार्टेड, देन इट मूव इन अ स्ट्रेट लाईन, that is motion is called a linear motion. After that rotational motion, earth revolve around itself, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते कोणती मोशन आहे? रोटेशनल मोशन आहे. त्यानंतर एखादा ऑब्जेक्ट जर दुसऱ्या ऑब्जेक्टच्या भोवती जर फिरत असेल तर त्याला कोणती मोशन म्हणायचं? सर्क्युलर मोशन असं म्हणायचं. ओके, नाउ इन द today's video the important definition is the circular motion. What is the definition of circular motion? It is the motion of an object along the circumference of a circle. कळलं का? म्हणजे एखादी वस्तू, एखादा ऑब्जेक्ट जेव्हा परिघामध्ये फिरत असतो अबाउट अ फिक्स पॉइंट, दॅट इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. ह्याचे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील. अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन. तुम्हाला माहित आहे पृथ्वी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते. म्हणजे सूर्य हा काय झाला? त्याचा सेंटर झाला, आणि पृथ्वी ज्या मार्गाने फिरते दॅट इज द सर्कम्फरन्स, अँड दॅट मोशन इज कॉल्ड अ सर्क्युलर मोशन. इन दिस मॅनर वी स्टडी अबाउट द सर्क्युलर मोशन. ओके, आफ्टर दॅट इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतो तेव्हा ती कोणती मोशन असते? दॅट इज नथिंग बट इट इज अ सर्क्युलर मोशन. ओके, नाउ आफ्टर दॅट सर्क्युलर मोशन वी हॅव टू स्टडी अबाउट अ न्यू डेफिनेशन, दॅट इज द दिस सर्क्युलर मोशन इज ऑफ 2 टाइप. ही जी सर्क्युलर मोशन असते ही 2 प्रकारची असते. पहिली आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरी आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे ते म्हणजे सर्क्युलर मोशन. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? ही एक प्रकारची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? ही एक प्रकारची सर्क्युलर मोशनच आहे की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टची जी लिनियर वेलोसिटी असते ती कशी असते? नेहमी युनिफॉर्म, म्हणजे कशी असते? कॉन्स्टंट असते, and that is called a uniform circular motion. It means it is a circular motion in which linear speed or velocity of an object remains constant, or simply it is also called a motion of an object along the
circumference of a circle with constant linear speed. ओके, आता तुम्ही म्हणता सर, तुम्ही म्हणताना तर सर्क्युलर मोशन म्हणता, बरोबर आहे की नाही, आणि इथं शब्द कोणता वापरलाय, लिनियर स्पीड असा वापरलाय. मग ती सर्क्युलर आहे का लिनियर आहे? तर लक्षात घ्या, ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो तेव्हा त्याला दोन व्हेलॉसिटीज येतात. सर्क्युलर मोशन तर त्याची असतीच असते, त्यासोबतच त्याला कोणती मोशन असते, लिनियर मोशन सुद्धा असते. तो म्हणता सर आम्हाला उदाहरण समजून सांगा. सोपं उदाहरण आहे बघा, आपण जेवढ्या काय टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा नंबर ऑफ व्हीलर्स जे पाहतो त्याच्यामध्ये सगळे ज्या रिंग्स असतात किंवा व्हील्स म्हणा, अखंड व्हील घेऊ नका, फक्त व्हीलचं टायर घ्या शेवटचं, कारण ते आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये घ्यायचं, बरोबर आहे. ते टायर जेव्हा फिरतो गोल, आता उदाहरणामध्ये एखादी एसटी किंवा एखादी टू व्हीलर आहे, बरोबर आहे की नाही, मग त्याचं जेव्हा ते चाक फिरतं ते कोणती मोशन आहे, टायरची कोणती मोशन आहे, ती रोटेशन, सॉरी आपलं हे सर्क्युलर मोशन आहे, बरोबर आहे की नाही. पण तुमचं वाहन कसं जातं, एका स्ट्रेट लाईन मध्येच जाते की, म्हणजे चाक फिरतं कसं, सर्क्युलर, बरोबर आहे की नाही, पण तुमची व्हेइकल कशी जाते, लिनियर. यू शुड नोट दॅट एव्हरी सर्क्युलर मोशन हॅव अ लिनियर मोशन. कळालं का? पण लक्षात घ्या, याच्यामध्ये थोडीशी एक महत्वाची कंडिशन अशी आहे की सगळेच पॉइंट हे तुमचे त्या लिनियर मोशन मध्ये येत नाही. आपण बघा जरा थोडका जर आपण अभ्यास केला, भिंगरी माहिती आहे तुम्हाला, भिंगरी, ती भिंगरी तुम्ही फिरवता त्याच्यावरचे सगळे पार्टिकल कसे फिरतात, गोल, म्हणजे कोणते मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, बरोबर आहे. थोडस नीट विचार करा बघू, ज्याच्यावर ती भिंगरी फिरते तो सेंटरचा पॉइंट म्हणजे एकाच ठिकाणी स्टेबल असतो, बरोबर आहे की नाही, म्हणजे त्याला कोणती मोशन आहे, त्याला लिनियर. एसटी चालली, चाक गोल फिरेल, पण चाकाचं जे आपण त्याला ऍक्सल जे म्हणतो ते ऍक्सल म्हणजे सेंटर आहे, हे लक्षात घ्या. आणि तो सेंटर मात्र कसा जातो, लिनियरच जातो. चाक गोल फिरेल पण ते ऍक्सल मात्र कसं जातं, सरळच जातं. ऍक्सल वर काय असते, पूर्ण बॉडी असते, त्यामुळे पूर्ण बॉडी सुद्धा कशी जाते, लिनियर. नाहीतर एसटी गोल फिरली म्हणजे काय, सॉरी चाक गोल फिरलं म्हणजे काय, एसटी पूर्ण गोल फिरत फिरत जात नाही त्या ठिकाणी, मग पोहोचेपर्यंत एक पण राहणार नाही माणूस, बरोबर आहे की नाही. म्हणजे लक्षात घ्या, त्या सर्क्युलर मोशन मध्ये असा एक पॉइंट असतो की ज्याला कोणती असते, लिनियर मोशन असते. तसं जर मला एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याची लिनियर मोशनची डायरेक्शन सुद्धा काढता येते, आणि ती कशी असते ते आपण आता इथे बघूयात. ओके, त्याच्या अगोदर एक्झाम्पल दिले, टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक. हे जे घड्याळ असतात, रिस्ट वॉच, वॉल वॉच वगैरे जे असेल तुमचं, त्याच्यामध्ये जी टिप आहे, आता त्यामध्ये 3 काटे असतात, सेकंड हँड सेकंड काटा, मिनिट हँड मिनिट काटा, आणि हावर हँड तास काटा. त्या तास काट्याची पूर्ण घ्यायची नाही, त्याच्या टिपची, हा काटा आहे, हा काटा आहे, तर काट्याची इथली घ्यायची फक्त. ही कशी असते, म्हणजे सर्क्युलर मोशन या ठिकाणी ही जी आहे तुमची, ही कशी असते, ही असं फिरते, म्हणजे ह्याची फक्त ह्या टिपची घ्यायची, हे पूर्ण घ्यायची नाही. ओके, त्यानंतर बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, अर्थ रिव्हॉल्विंग और एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. दॅट आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो किंवा किती दिवस लागतात, 365 दिवस. सूर्याभोवती म्हणतो मी, स्वतःभोवती नाही. मग ती लीप इयर वगैरे थोडासा आहे प्रॉब्लेम, नाही असं नाही, पण जनरली किती घेतात, 365 दिवस घेतात. ह्याही वर्षी 365च आहे, पुढच्याही वर्षी 365च आहे, पाठीमागच्या वर्षी सुद्धा 365च होतं. लक्षात येतं का? म्हणजे ती मोशन आहे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ओके, इन दिस मॅनर वी स्टडी अबाउट द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नाव वी आर लुकिंग टुवर्ड्स द लॉज ऑफ मोशन. त्याच्या अगोदर मगाच एक बीट राहिलं सांगायचं, आपल्याला त्याची डायरेक्शन काढता येते. कशी काढायची, तर तुम्हाला ज्या ठिकाणचे काढायचे त्या ठिकाणचा तो ऑब्जेक्ट घ्यायचा आणि त्याला काय काढायचा, टेंजंट काढायचा. ओके, तुम्ही काय करा,
आपल्या घरामध्ये कॉईन वगैरे असते, ती कॉईन घ्यायची, त्या कॉईनचा जो तुमचा काय शेवटचा पॉईंट असेल त्या शेवटच्या पॉईंटला काय करायचं, एक टँजंट काढायचा. तो जो काय टँजंट येईल तुमचा, ठीक आहे, ती निघालेला टँजंट म्हणजे काय असते, त्या जो तुमचा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्या ऑब्जेक्टवरच्या त्या पॉइंटची काय असते, ती लिनियर वेलॉसिटी असते. तुम्हाला त्याचं जर उदाहरण जर समजून सांगायचं असेल तर मी तुम्हाला ते उदाहरण समजून सांगतो. या ठिकाणी पहा, मी आता सध्या हा माझ्याकडे फुगा आहे, मी फुगा घेतलेला आहे, ठीक आहे. आता हा फुगा, एक मिनिट, हा फुगा आहे, हे फक्त बाहेरचा भाग घ्यायचा. कोणती मोशन आली, सर्क्युलर. मला याचं काय काढायचं आहे, लिनियर काढायचं आहे ना. समजा मला ह्या पॉइंटची लिनियर वेलोसिटी काढायची, डायरेक्शन काढायचे, तर काय करायचं, हा टँजंट असा, टँजंट म्हणजे स्पर्शिका, म्हणजे ह्याची दिशा कशी अशी तिरकी आहे आपल्याला दिसतं काय, हे असं. समजा एखादा मला सर मला ह्याची काढून दाखवा, तर तो ऑब्जेक्ट घ्यायचा आणि तिथं बरोबर एक टँजंट काढायचा. म्हणजे हा जर असा फिरत असेल, असा असा असा, कळालं का, तर ह्याला ही टँजंट इकडे. समजा एखादा म्हणला सर मला ह्याची काढून दाखवा, तर ह्याची अशी टँजंट. असा फिरला तर ही अशी येईल आणि इकडं जर फिरला तर हे अशी. हे जे टोक दिसतं ह्याचं टोक, हे टोक तुम्हाला काय दाखवते, ही दिशा असं, ठीक आहे. आता समजा हे फुगा सोडून आपण दुसरा एखादा ऑब्जेक्ट घेतला, हे ह्याची कशी काढायची, समजा मला ह्या पॉईंटची काढायची, हे दिसते का रेष, ह्या रेषेचं काढायचं, इथे टँजंट लावायचं. हा समजा ऑब्जेक्ट फिरला असा आला तर असं, हे असं, म्हणजे इकडं डायरेक्शन. हा ऑब्जेक्ट फिरला असा गेला, असं खाली गेला समजा, तर हा असा आहे ना, तर मी इथून असं. लक्षात येतंय. म्हणजे त्या ऑब्जेक्टला काय काढा तुम्ही, एक टँजंट काढा, आणि टँजंट काढल्यानंतर त्याची जी डायरेक्शन येते ती काय असते, त्याची लिनियर वेलोसिटीची किंवा लिनियर काय असेल ऑब्जेक्ट त्याची डायरेक्शन असते. ओके, तर आता आपण आपल्या मेन भागाकडे जाऊया, दॅट इज द लॉज ऑफ मोशन. न्यूटन, he was a scientist, he studied the motion of an object and from that he put 3 laws. Out of that, first law is the Newton first law. Okay. आता बघा, त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला उदाहरण समजून सांगतो मी. तुम्ही तुमच्या घरामध्ये आता समजा तुम्ही कुठेतरी गावाला जाणार आहे, एक 8 दिवस 10 दिवस 15 दिवस, ठीक आहे. पर्पजली तुम्ही एखादी वस्तू, आता उदाहरणार्थ तुम्ही कशाचं तर एखादी वस्तू आहे तुम्ही खिडकीत ठेवली, बरोबर आहे की नाही, खिडक्यावर सगळं पॅक केलं, तुम्ही गेलात निघून. 8 दिवसानंतर आल्यानंतर ती खिडकीतली वस्तू तुम्हाला कुठं दिसते, देवारावर दिसते, बरोबर आहे ना. मग कुठं दिसते, ती वस्तू तुम्हाला त्या खिडकीतच दिसते. मग का बरं, कारण त्या वस्तूला कोणी काय केलं नाही, उचललंच नाही. लक्षात आलं का, तिला कोण हलवलंच नाही. मग त्याच्यावरून ह्याने एक लॉ सांगितला ह्या न्यूटननी. त्यांनी काय म्हणले, न्यूटनच्या म्हणण्यानुसार आता ती वस्तू कोणी हलवली नाही, म्हणजे त्या ठिकाणी त्या वस्तूवर कोणताही अनबॅलन्स फोर्स नाही, बरोबर आहे की नाही. आता उदाहरणामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण पूर्वीपासून फिरत आले ना, आज पण फिरते. त्याची स्पीड ना कमी झाली आहे ना त्याची स्पीड वाढली आहे. ह्याच्यावरून काय लक्षात येतं आपल्या, ह्याच्यावरून असं लक्षात येतं आपल्या की जर समजा, मराठीत सांगतो पहिल्यांदा, एखाद्या ऑब्जेक्टवर कोणताही एक्सटर्नल फोर्स, तो पण कसा, अनबॅलन्स्ड फोर्स. आता अनबॅलन्स्ड फोर्स काय मी तुम्हाला नंतर सांगतो, पण हे स्टेटमेंट समजून घ्या. एखाद्या ऑब्जेक्टवर जर अनबॅलन्स्ड फोर्स जर अप्लाय होत नसेल तर ती ऑब्जेक्ट आहे त्या स्टेट मध्ये राहते. मग समजा ती मोशन मध्ये असेल, म्हणजे पृथ्वी, बरोबर आहे की नाही, इतर प्लॅनेट्स हे जे फिरतात ते कायम फिरतच राहणार आहेत. आणि जर एखादा ऑब्जेक्ट रेस्ट असेल तर तो कायमस्वरूपी काय राहणार आहे, तो रेस्टच राहणार आहे. फ्रॉम दॅट ही स्टेटेड दॅट, मी पहिले एक सिंपल स्टेटमेंट सांगतो मग पुस्तकातलं घेऊ आपण. इफ जर नो एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट ऑन अन ऑब्जेक्ट, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही
बाह्य, एक्सटर्नल म्हणजे बाह्य, अनबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित बल, ओके, कार्य करत नसेल तर that object remain in its ओरिजिनल स्टेट, ती त्याच्या मूळच्या अवस्थेत राहते. म्हणजे मूळची अवस्था रेस्ट असेल, रेस्ट राहील. सर्क्युलर मोशन मध्ये असेल, सर्क्युलर मोशन मध्ये असेल, राहील. ठीक आहे. इन दिस मॅनर वी स्टेटेड दॅट इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट, then object remain in a state of rest or in a state of its linear motion. Okay, and that statement in your book is as follow. तेच आहे, फक्त जरा शब्दाची काय केलेली आहे, बदल, रचना इकडे तिकडे केली आहे. ते काय म्हणतात, an object continuous to remain, कायम राहतात. कसं, at rest, स्थिर, or in a state of motion or uniform motion, म्हणजे त्याचे मोशन कमी भी होत नाही, वाढत पण नाही, along a straight line unless no external unbalanced force act on it. तुम्ही म्हणता सर मग तुम्ही म्हणलेली आम्ही लिहायची का ही लिहायची? हे लिहिलं तरी अर्थ तोच आहे, मी सांगितलेलं लिहिलं तरी अर्थ तोच आहे. दोन्ही पी कुठली लिहा, तुमचे मार्क कट होणार नाही, पण त्यातले सगळे शब्द यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही हाच शब्द मेन वगळता, कोणता, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, आणि जसा शब्द लिहायचा, मार्क पडणार नाही. कळलं का? डेफिनेशन असतात आणि जे काही लॉज असतात, हे लॉज जशाला तशी यायला पाहिजे. त्यामध्ये थोडाफार बदल अपेक्षित आहे, पण अर्थ जर बदलत असेल त्याच्यामुळं, तर त्या स्टेटमेंटला किंवा त्या लॉला किंवा त्या डेफिनेशनला मार्क बिलकुल मिळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे काय झालं स्टेटमेंट, an object continuous to remain in a किंवा at a rest or in a uniform motion along a straight line unless no external unbalanced force act on it. Okay, in this manner we study about the first law of motion. After that we study about the next that is second equation of motion. हे एकदम सोपं आहे. मगाचं काय होतं, एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट असेल तर तो रेस्टच राहतो, युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर तो त्याच्या त्या युनिफॉर्म मोशन मध्येच राहतो. ठीक आहे. आता आपण बघूयात सेकंड लॉ. सोपा लॉ आहे, काय अवघड नाही. तर आता बघा, बऱ्याचदा काय होतं, एखादा ऑब्जेक्ट मागून म्हणजे एखादा ऑब्जेक्ट चाललाय, एखादी गाडी चालली, ठीक आहे, त्याला पाठीमागची एखादी गाडी आली, त्याला धक्का दिला, काय होतं, त्या पहिल्याच्या गाडीची स्पीड वाढते, बरोबर आहे की नाही. दुसरं उदाहरण सांगतो, ही वाहन इकडून चालले, ते वाहन तिकडून यायला लागले, बरोबर आहे. ह्या दोन्ही वाहनांची होऊन येत असं एकमेकासमोर टक्कर बसली, काय होईल, ह्याची समजा 60 ची स्पीड आहे, तर ती लगेच इमिजिएट कमी होऊन 40, 20 आणि 0 होते, बरोबर आहे की नाही. म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकावर आदळतात, म्हणजे त्या ऑब्जेक्टवर काय ऍक्ट होतो, फोर्स, कळाला का. तर त्या ऑब्जेक्टच्या मोमेंटम मध्ये बदल होतो. मोमेंटम म्हणजे काय, मास आणि व्हेलॉसिटी दोघाचा जो गुणाकार येतो त्याला म्हणायचं मोमेंटम. आणि त्याच्यावरचे काय आहे, सेकंड लॉ अवलंबून आहे. तो लॉ काय नेमकं, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, म्हणजे एखाद्या वस्तूच्या मोमेंटम मध्ये म्हणजे संवेगामध्ये होणारा बदल हा प्रयुक्त बलाशी कसा असतो, समानुपाती असतो. तुम्हाला याचं सोपं उदाहरण सांगतो, लवकर लक्षात नाही येणार ते. ठीक आहे. बघा, आपण जनरल लाईफ मधले एक्झाम्पल घेऊ. क्रिकेट तुम्ही खेळता, पाहिलंय. क्रिकेट मध्ये एखाद्या बॉलरनं बॉल टाकला, बरोबर आहे. बॅट्समननं समजा त्या बॉलला फक्त डायरेक्शन देऊन जर मारलं,
डायरेक्शन जोरात मारलं तर तो जो बॉल आहे जेवढ्या स्पीड मध्ये आला तेवढ्या स्पीड मध्ये काय जातो किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्पीड मध्ये काय जातो, माघारी जातो. का बरं? कारण ती वेलॉसिटी आणि ह्यानं दिलेली वेलॉसिटी, बॉल तर तोच आहे म्हणजे मास तेच राहणार आहे, त्यात बदल होणार नाही, बरोबर आहे. येणारी वेलॉसिटी आणि ह्यानं दिलेली वेलॉसिटी दोघांचा इफेक्ट होऊन तो मग चौका जाणार का सिक्स जाणार का बाउंड्रीच्या अलीकडे आणणार हे ठरतं. मग समजा त्या प्लेयरनं जोरात फटका मारला, का होईल, तो बॉल जोरात जाईल म्हणजे त्या बॉलच्या संवेगामध्ये म्हणजे कशामध्ये बदल झाला, मोमेंटम मध्ये बदल झाला. लक्षात आलं का? आणि ते मोमेंटम मध्ये होणारा बदलाचा जो रेट असतो हा कुणाशी असतो, दिलेल्या फोर्सशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. लक्षात येतं का मी काय म्हणलो ते? पुन्हा एकदा बघा. आता उदाहरणार्थ बॉलरनं फास्ट बॉल टाकला आणि ह्या बॅट्समन फक्त तो डिफेंड केला, तो चौका जाईल का? नाही. का बरं? कारण बॉल आला त्याचं काय मोमेंटम आहे, ह्यानं दिलेलं काय मोमेंटम आहे, पण हे मोमेंटम कमी होतं, त्या बॉलचं मोमेंटम जास्त होतं म्हणजे त्या बॉलचं मोमेंटम कमी होणार. पण तुम्ही त्याच वेळी नीट बघा, बॅटवर सुद्धा परिणाम होतो, बॅट थोडीशी मागे ढकलली जाते म्हणजे बॅटच्या मोमेंटम मध्ये सुद्धा बदल होतो, चेंडूच्या मोमेंटम मध्ये सुद्धा बदल होतो. मग हा बदल होण्याचा जो रेट आहे हा कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, त्या दिलेल्या फोर्सशी. लक्षात आलं? फोर्स जास्त, मोमेंटम मध्ये बदल जास्त, फोर्स कमी, मोमेंटम मध्ये बदल कमी. डिफेन्स केला, मोमेंटम मध्ये बदल कमी झाला. स्ट्रोक मारला, मोमेंटम मध्ये जास्त बदल झाला. इन दिस मॅनर there is the second law. The statement of the second law is as follow: the rate of change of momentum, the rate of change of momentum is directly proportional to applied force and is in the direction of force. आता उदाहरणामध्ये बॉल सरळ आलाय आणि बॅटच्या बरोबर मधोमध तो बॉल बसलाय आणि स्ट्रेट ड्राईव्ह केला, बॉल कुठे जाईल, सरळ जाईल ना. म्हणजे जशी फोर्सची दिशा तशी त्या बॉलच्या मोमेंटमची दिशा. कळालं का? म्हणजे मोमेंटम मध्ये जो बदल होणार आहे तो कुणाशी प्रोपोर्शनल असतो, फोर्सशी, पहिली गोष्ट. आणि तो कुणाच्या डायरेक्शन मध्ये असतो, तर अप्लाय केलेल्या फोर्सच्या डायरेक्शन मध्ये. लक्षात येतं का? इन दिस मॅनर. दुसरं उदाहरण सांगतो, धनुष्यबाण. धनुष्यबाण जेवढं मागे खेचाल तेवढं तू बाण पुढे जातो. का बरं? कारण तुम्ही फोर्स जास्त, डिस्प्लेसमेंट सुद्धा जास्त. कळालं का? आणि तुम्ही दोरी खेचली माग म्हणजे मागून फोर्स तुम्ही कुठे दिलाय, पुढं, तो बाण पुढेच जाणार. लक्षात आलं? असं. दॅट इज द सेकंड लॉ. आणि या सेकंड लॉवरच एक इक्वेशन आहे, ते इक्वेशन असं आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. आता हे मला प्रूव्ह करायचं आहे, एकदम सोपं आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. व्हॉट इज न्यूटन सेकंड लॉ? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, हे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आलं का? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे चिन्ह डायरेक्टलीच आहे, मी जरा वेगळ्या कलरनं दिले, प्रोपोर्शनल टू फोर्स. मग आता रेट ऑफ चेंज, रेट म्हणले की अपॉन टाइम येणार आणि चेंज म्हणल्यानंतर फायनल मायनस इनिशियल येणार. म्हणजे ह्याचं स्टेटमेंट कसं होईल बघा तुमचं, हे चेंज इन मोमेंटम म्हणजे डेल्टा पी. आता मोमेंटम जे दाखवलं जातं ते कशाने दाखवलं जातं, पी, ह्या पी सिम्बॉलनं दाखवलं जातं. चेंज कशाने दाखवला जातो, ह्या डेल्टानं. म्हणजे डेल्टा पी म्हणजे कोण, चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे रेट, आलं का? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आणि फोर्स सिम्बॉल दॅट इज एफ. मग आता व्हॉट इज चेंज इन मोमेंटम, फायनल मायनस इनिशियल. फायनल मोमेंटम कशाने दाखवतो आपण, फायनल आहे म्हणून 2 म्हणजे P2 मायनस इनिशियल आहे म्हणून P1, चुकून इथं P2 झाले, डबल P2 मायनस P1 अपॉन टाइम T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F. म्हणजेच आता याला चेंज करू. मी तुम्हाला मागे सांगितलं व्हॉट इज मोमेंटम, मास आणि वेलॉसिटी दोघाचा गुणाकार, मग तेच घेणार मी. म्हणजे दुसरं मोमेंटम म्हणजे काय, मग मास इंटू दुसरी वेलॉसिटी.
मायनस P1 पहिलंच मोमेंटम म्हणजे काय, पहिलंच मास. आता ऑब्जेक्ट पहिलं काय नंतर काय, मास तेवढंच राहणार आहे, त्यामुळे यमच घेतलंय. आणि पहिलीची व्हेलॉसिटी v1 अपॉन टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f. आता इथं यम दिसतं, इथं यम दिसतं, यम कॉमन काढा. आलं का? v2 मायनस v1 अपॉन टी ॲज इट इज इन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f. थोडंसं बघा हे काय, व्हॉट इज v2 फायनल व्हेलॉसिटी मायनस v1 इनिशियल व्हेलॉसिटी. मग माझं म्हणणं असं आहे, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हॉट इज मीन बाय चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज ॲक्सेलरेशन. ही किंमत कोणाची आहे, ॲक्सेलरेशनची. म्हणजे तेच कसं होईल, यम ला यम तसंच v2 मायनस v1 अपॉन टी. ह्याला तुम्ही v मायनस यू पण चालते बरं का, कारण v फायनलला वापरतो, u हे इनिशियल वापरतो, त्यामुळे ते पण चालू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. अपॉन टी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f. हे काढून टाका, ह्याच्या जागी इक्वल टू वापरा. आणि कसं असतं, डायरेक्टलीचं चिन्ह जर तुम्ही काढलं, प्रोपोर्शनॅलिटी साईन म्हणायचं याला, काढलं तर तुम्हाला कुठला ना कुठला तरी एखादा कॉन्स्टंट वापरावा लागतो, आणि तो कॉन्स्टंट आहे काय, के. ओके, मीन्स m इंटू ए इज इक्वल टू के इंटू एफ. के ची किंमत जनरली एअरसाठी वगैरे 1 असते, पण हे इक्वेशन कसं होईल, इथं 1 येईल, 1 इंटू एफ म्हणजे एफ. therefore f इज इक्वल टू, हे डावीकडे घेतो मी, f इज इक्वल टू m इंटू e. ओके, दॅट इज द प्रूफ ऑफ धिस. तुम्हाला परीक्षेमध्ये हे प्रूफ 3 मार्काला किंवा 2 मार्काला पडू शकतो. शो दॅट किंवा प्रूफ दॅट f इज इक्वल टू m. तर डायरेक्ट काय करायचं, सेकंड इक्वेशनवर यायचं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. हे पुढचं का वापरायची गरज नाही, इन द डायरेक्शन वगैरे, म्हणजे ह्याच्यासाठी. दॅट शो दॅट. ओके, आय थिंक तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल तर लाईक जरूर करा, आणि कमेंटमध्ये मला जरूर कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच.